शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर यावर्षी मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल आणि मातीची संरचना चांगली करायची असेल तर त्यासाठी गव्हाचं काढ न जाता ते गव्हाचं काढ मातीमध्ये गाडावं। गहू काढल्यानंतर मातीमध्ये ओलावा खूप कमी असतो। शेतकरी मित्रांनो, गव्हाचं काढ जमिनीमध्ये गाडण्याआधी त्याला पाणी देणं अत्यंत गरजेचे आहे। स्प्रिंकलरने पाणी दिल्यानंतर त्या शेतामध्ये नागाटी करून घ्यावी, जेणेकरून काढ चांगलं कुजण्यास मदत होईल। गव्हाचं काढ चांगलं कुजण्यासाठी त्यामध्ये वेस्ट डिकंपोजरची फवारणी करावी। त्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 30 ग्राम वेस्ट डिकंपोजर आणि 2 किलो गूळ मिक्स करून घ्यावा आणि हे द्रावण 2 दिवस सकाळ आणि संध्याकाळी ढवळावं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की या काढामुळे तुमच्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढेल तर त्यासाठी हे जे आपण द्रावण तयार केलेलं आहे त्या द्रावणामध्ये 1 किलो ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा। तिसऱ्या दिवशी हे 200 लिटरचं द्रावण संपूर्ण शेतामध्ये एकसारखं फवारणी करून घ्यावी। या द्रावणामुळे गव्हाचं काढ हे 45 ते 50 दिवसांमध्ये चांगलं कुजून तयार होते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, गव्हाचं काढ न जाता ते मातीमध्ये पुरावं, जेणेकरून मातीची सुपीकता वाढेल, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढेल, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि माती कडक पडणार नाही। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतीमध्ये या पद्धतीचा वापर करून चांगल्यात चांगलं खत तयार करू शकता। धन्यवाद। जय जवान, जय किसान।